कसं आहे, तुम्ही चहामध्ये मसाले कोणते वापरता? घरचे वापरता की स्वतः असे बाहेरून आणले? घरचे 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 वापरता. आम्ही स्वतः तयार करून घरचे वापरतो. अच्छा अच्छा अच्छा. चहाचं नाव मस्त ठेवलं पण दुकानाचं, शिवरायांचं नाव ठेवलं. तर त्याचा मतलब आहे, तू चहा कोणाला बनवायचं कशा पण द्यायची नाही, साखर मिडियमच म्हणजे तेवढीच झाली पाहिजे. एवढी झाली पाहिजे. तुम्ही बोलायला गोड मग पच्ची ते चांगलं चहामध्ये बदल होता कामा नाही. आता आमचे 4-5 मेहनत तेवढी मेहनत बी आहे. सकाळी 6 वाजता रात्री 11 वाजता मी तिथे मेहनत घेते. भरावं लागतं. बरोबर. भरावं लागतं. त्यामुळे आम्हाला पुन्हा फुलाची भाकरी भेटते. असं नाही, नाला चोपड्यात राहणारे परिवार कुटुंब आम्ही तिथं असतो. बाकी आमच्याकडे आता चहा रेडी झाली काकी, मस्त कलर आला चहाला. रात्रीच्या फक्त किती रुपये म्हणजे काकी? एक कप 10 रुपये. चहाचं प्राइस काय? 10 रुपये ना. 10 रुपये ना? 10 रुपये चहा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे नाला सोपाऱ्यामध्ये. नाला सोपाऱ्यामध्ये आहे शिवराज अमृततुल्य चहाच्या इथे. आपल्या गावचे आहे ते माझे मित्र श्री रवींद्र मोरे. यांचं गाव आहे मुक्काम हिरल, तालुका रोहा, जिल्हा रायगड मधले आहेत. आणि यांचा बिझनेस चालू झालेला आहे 5 वर्षापूर्वी. कारण सहज ते जॉबला असून एक मनामध्ये आलं की आपण चहा एक बनवूया, पण टाकूया. आज आपण त्यांना भेट देणार आहोत. स्पेशल शिवराज अमृततुल्य चहा. आणि आपण आहोत नाला सोपाऱ्यामध्ये. हा सर्व नाला या साईडचा भागात येतो नाला सोपारा स्टेशनला, हा भागात असतो विरार स्टेशनला. सर्वांना माहिती असेल मोरेगावतून डायरेक्ट मंगळपाड्यातून इकडचा भागात असतो नाला सोपारा स्टेशनला, आणि हा जातो विरार स्टेशनला. दोघांच्या मधोमध दुकान आहे शिवराज अमृततुल्य. नक्कीच तुम्हाला भेट येते, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, चहाचा आस्वाद घेऊ शकता. एक मराठी माणसानं दुकान सुरू केलं आहे 5 वर्षापूर्वी. नाला सोपारा लोकांना माहिती असतं की ते स्थानिक आहेत, मोरेगाव किंवा नगिनदास मधले, त्या लोकांना एरिया माहिती असेल. पुरं शिवराज भरले, साईबाबा, शिवराज अमृततुल्य. शिवराज अमृततुल्य एक कप चहा माणुसकीचा. तुम्हाला या ठिकाणी सर्व चहा प्यायला भेटतील. आपल्या गुळ आणि साखरेची चहा. नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात तर हे या साईडला विरारचं स्टेशन आहे, रोड आहे, आणि तिथे नाला सोपारा आहे. नक्कीच तुम्ही साथ द्या आपल्या मराठी लोकांना. नक्की चहाचा स्वाद. की कोणती चहा बनवली तुम्ही आता बनवायला घेतली साखरेची चहा ना? अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला किती वर्ष झाले बिझनेस मध्ये? 4 वर्ष झाली. म्हणजे असं 5 वर्ष चालू झालं. म्हणजे विचार कसं झाला की आपण बिझनेस केला पाहिजे? कारण काय याच्यामध्ये? कारण म्हणजे आता बघा, आता आपलं कारण सुटले होते त्याच्यामुळे बोल काहीतरी आपण नवीन करून बघूया. म्हणजे थोडंफार पहिला आम्ही खूप वेळ बघितलं करून, पण काय सक्सेसफुल नाही झालं. नंतर म्हणजे आज तुझा फायदा होतोय म्हणजे करत असं म्हणजे मग असं वाटलं की नाही, हे वाटते आपल्याला. पहिल्या माणसाला काय असं वाटत नाही ना की याच्यात सक्सेस होऊ, कारण चहा पण कशाला एवढ्या बनवल्या. नंतर मग वाटलं की नाही होऊ शकतो. जर युपी बिहारी लोक आपण का नाही करू शकत का नाही? आपण पण करू शकतो ना. आपल्याकडे जिद्द असेल तर सर्व होईल. माणसाकडे जिद्द असेल तर काही नाही, मेहनत पण पाहिजे त्याच्यामध्ये. मेहनत असेल तरच करेल. किती चहा जाते दिवसभरामध्ये तरी पण? चहा म्हणजे आता बघ कसं, म्हणजे आता जर असं म्हणजे रविवार वगैरे असेल तर थोडीफार जास्त जाते चहा. म्हणजे 600 जातात, 7-7 अशा. पण असं हे रेग्युलर 5-6 अशा जातातच आमच्या. 600-500 जातात चहा. बरोबर. आता रविवारी कशी पब्लिक असते थोडीफार. 2 प्रकारचे चहा बनतात तुमच्याकडे? गुळाचा, साखरेचा. साखरेचा चहा, ब्लॅक टी, लेमन टी. तुम्ही चहामध्ये मसाले कोणते वापरता? घरचे वापरता की स्वतः असे बाहेरून आणले? घरचे वापरतो. आम्ही स्वतः तयार करून घरचे वापरतो. अच्छा अच्छा अच्छा. चहाचं नाव मस्त ठेवलं पण दुकानाचं, शिवरायांचं नाव ठेवलं. शिवराज अमृततुल्य. कसं सुचवलं नाव हे? आपण रायगड मधले आहेत. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय, आणि त्यांनी स्वतःची प्राणाची बाजी लावून, आणि स्वतः म्हणजे त्यांनी कुणाचं हे नाही, त्यांनी स्वतःच्या नॉलेजवर, स्वतःच्या हिंदी आणि सर्व माणसांना सोबत घेऊन एकत्र, त्यांनी भेदभाव नाही केला. सर्व माणसं त्यांना एकत्र घेऊन एवढा त्यांनी आपल्याला अनुभव दिलाय, आणि करून पण ठेवलंय. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पिढीन पिढी संपणार नाही असं त्यांनी करून ठेवलं आपल्याकडे. आणि आपलेच दैवत आहेत ना ते. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला ते सुचलं नाव पण तेच द्यायचं, शिवराज अमृततुल्य हे नाव देण्यासाठी. तर आपण चहा बनवा इकडे. टाकीने दूध टाकलंय, दूध आता हे गरम होतं. गरम झाल्यानंतर मग चहाचं सुरुवात होईल ना? अच्छा, मस्त. मराठी माणसाला पुढे गेलं पाहिजे. आणि केल्यावर सर्व होतो. केल्यावर सर्व होतो. नाही केलं तर काय होऊ शकत नाही. मेहनतीशिवाय फळ मिळत नाही माणसाला. बरोबर. कुठली पण मेहनत करा, फळ मिळू शकतो. काका तुम्हाला सपोर्ट आहेतच. अनिकेत पण सपोर्टला? अनिकेत पण आहे. सर्व आम्ही घरातली माणसं, सर्व फॅमिली मेंबर.
फॅमिली नंबर सर्व चहा बनवतो अच्छा. सर्व टोटल हम्म. चहा आम्ही सर्व बनवतो. अच्छा. अच्छा. जरी कुणी चहाचं हे घेतलं तरी आम्ही शिकवतो त्या चालेल. माणसाला चहा. म्हणजे मोठे मोठे ऑर्डर पण घेता चहाच्या. हा, घेतो आता आमच्या या मोरेगाव मध्ये पूर्ण आमच्या चहा फेमस आहे पूर्ण मोरेगाव मध्ये मोरेगावमध्ये. कुठे पण विचारा मोरे गावात जा डिझाईनवर कुठे पण जा अच्छा. चहा बोललं तर ते कोणी पण सांगेल की ह्या दुकानात जा तुम्ही. गाव शिवराज मध्ये. हा शिवराज म्हणजे जा, ते तिथे मोरेगाव फेमस इकडे. तिथे तुम्हाला चहा चांगली मिळेल. ओके. सुरुवात झालेली आहे दुधामध्ये. दूध गरम झालं. किती दूध आहे हा तरी पण? हा दूध आहे म्हणजे 4 लिटर दूध 4 आहे. लिटर दुधामागे हम्म. चहा पावडर युज केलेली आहे. हा. सर्व घरी साहित्य बनतं मसाले आता वगैरे हे सर्व स्टार्ट झाली चहा. घरीच बनतं. बरोबर. पहिली चहा पत्ती घ्या आहे तर महागच आहेत घ्या शोधून घ्या. ही स्टार्ट झाली सुरुवात झाली चहाची. सुरुवात झाली चहा दूध गरम झाला चहा पत्ती टाकली बरोबर. थोडी आपण उकळून द्यायची चहा थोडी उकळायची. उकळली की नंतर मग थोड्या वेळाने 4-5 मिनिटांनी साखर. मसाले बघायचे बघा मसाले. नाही ठेवा इकडे ठेवा इकडे ठेवा. मसाले घरी बनवता ना. बरोबर. सगळ्या प्रकारचे सिस्टम. बरं आप द्या जाऊ द्या. पण गोकुळचा आहे. दूध पण गोकुळचं आहे. चांगली क्वालिटी दूध गोकुळची. चहाला इथे कलर सुटतोय. काकींनी मस्त जोरदार मेहनत घेतलेली आहे बिझनेस मध्ये. त्यांच्या मित्रांना पण सपोर्ट केले त्यांचा मुलगा पण सपोर्ट करतो आम्ही. आणि खरंच मराठी माणसाने बिझनेस उतरला पाहिजे. काकी नेहमी सांगत असतात की आपली जर थोडा छोटा मोठा असेल तर व्यवसाय करावा. मेहनती पाहिजे माणसाला आणि मराठी माणूस म्हणजे हा एवढ्या लांब कामाला जाण्यापेक्षा काय 10 मेहनत करा 10,000 तुम्ही 15,000 आपल्याला इथंच मिळेल. बरोबर आहे. मोठी अपेक्षा नाही पहिली छोटी मिळेल नंतर मोठी मिळेल असतेच बरोबर नाही. बरोबर. सर्व एकदम मिळत नाही नाही माणसाला भेटणार. बरोबर. कष्टाशिवाय. हे लोक करतात ना बाहेरून. आणि घरातून कष्ट आपण जेवढी घरात माणसं सपोर्ट करून करू ना तेवढी बाहेरची नाही भेटत. नाही करणार. बरोबर. लक्षात ठेवा घरातली माणसं मेन पाहिजेत आपल्याला पाहिजे. खंबीर की बाबा याला सपोर्ट देण्यासाठी हा तरच माणूस मोठा होतो नाही तर होऊ शकत नाही. बरोबर. आता आम्ही सर्वच माणसं मेहनत घेतो. पूर्ण सर्व. फॅमिली. माझी पूर्ण फॅमिली माझी मुलगी पण हेल्प करते असं अच्छा, नाही. अच्छा. आता मसाला बनवायला माझ्या मुलीने हेल्प करते. मसाला आम्ही जो बनवला ना त्या मुलीने माझ्या हे मसाला तयार केला. त्याच्यानंतर आम्ही हे सर्व चालू ठेवलं. तर त्याचा मतलब आहे कोणाला कशा पण द्यायची नाही. साखर मिडियमच म्हणजे तेवढीच झाली पाहिजे. तुम्ही बोलायला गोड मग पच्ची ते चांगलं बदल होता कामा नाही. आता आमचे 4-5 वर्ष आमच्या चहाचा कोणीच म्हणजे असा अंदाज नाही घेतला कमी झाली वेळ झाली असं नाही. हा ती आटली चहा तर थोडी गोड होऊ शकते थोडीफार म्हणजे जर मिनिटं आपली जास्त झाली तर चहा गोड. आता मी साखर टाकली बरोबर. चहा उकळवली म्हणजे चहा पत्ती. 4 लिटर मध्ये किती साखर असते? ते आमचं माप आहे. माप आहे तो माप मी नाही सांगू शकत. बरोबर. तो मापात मी चहाची टाकली साखर. तुम्हाला टेस्ट माहिती असेल. हा ती टेस्ट माहिती असेल. आम्हाला जर आमच्याकडे कोणी फॅन्सी घेतली तर आम्ही ते माप देतो शिकवतो पण त्या माणसाला. लेडीजला शिकवतो आम्ही चहा. मसाला युज केला काकी आणि घरामध्ये मसाले बनवले जातात. हा घरगुती मसाले. आणि आता मस्त सुवास सुटलाय. खरंच वाफ पण मस्त येते चहाची. खरंच चहा उकळली पाहिजे. उकळली पण चांगली लाल एकदम कलर आला चहाला. साखरेची चहा बनते अजून एक गुळाची पण चहा बनते. गुळाची पण बनते. दोन्ही चहा भेटतात. बघा कस्टमर चिक्कार असतो इकडे मराठी लोक महाराष्ट्रीयन किंवा युपी बाजूला राहणारे सर्व कस्टमर थोडं भरलेलं इकडे. मस्त सुंदर असं दुकान आहे यांचं महाराष्ट्रीयन लोकांचं. आता चहा रेडी झाली काकी. मस्त कलर आला चहाला. साखरेची चहा फक्त किती रुपये म्हणजे काकी? 1 कप 10 रुपये. चहाचं प्राइस काय? 10 रुपये ना. 10 रुपये ना. 10 रुपये चहा. चहा कॉफी चहा कॉफी 15. मस्त कलर आला चहाला. ब्लॅक टी 10 लेमन टी 10 असं. हा थांबा नाही चालून आला. आज आपल्या समोर चहाचे शिवराज अमृततुल्य चहाचे मालक आहेत श्री रवींद्र मोरगांका. आता एवढं सांगा कधी बिझनेस चालू तुम्ही कितीला? 2020 ला. 2020 मध्ये. काय कारण काय बिझनेस चालू करायचं म्हणजे कसं का मनामध्ये आलं? काम धंदा नाही काय नाही भटकत होतो. आयडिया लोक सुचवलं
मुलीने सुचवला सुचवलं. बाबा, आपण कधी काहीतरी करू. काहीतरी बिझनेस करूया. तर बोललो ठीक आहे करूया. तर मग आम्हाला एक डोक्यात एका माणसाने घातला विचार का आयडिया दिली असं असं करा. मग आम्ही स्वतःचाच ब्रँड बनवला शिवराज अमृतुल्य आणि आमचं स्वतः नाव कसं काय सुचलं शिवराजचं? शिवराज नाव ठेवलं पाहिजे. शिवराज नाव आम्ही स्वतः रायगड आल्यावर स्वतः रायगड वगैरे रोहा तालुक्यातला. त्यामुळे आम्हाला जास्ती प्रेम भावना जास्ती करून हे शिवाजी महाराजांजवळ. त्यामुळे आम्ही ते आमचं प्रेम जास्ती का बिझनेस मध्ये नफा आहे का? बिझनेस मध्ये नफा आहे तुम्हाला? फायदा आहे नाही फायदा आहे. मेहनत तेवढी मेहनत बी आहे. सकाळी 6 वाजता रात्री 11 वाजता तिथे मेहनत घेतो. करावं लागतं. त्यामुळे आम्हाला पुन्हा फुलाची भाकरी भेटते. असं नाही नाला चोपड्यात राहणारे परिवार कुटुंब तिथं असतो. बाकी आमच्याकडे नोकर लागत कोण नाही. आम्ही स्वतःहून करतो. बरोबर. म्हणजे आपली जी मराठी माणसं आहेत विरार नाला चोपड्यामध्ये त्यांनी धंद्यामध्ये उतरणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? हो अजूनही कोण करत असेल तर आम्ही प्रोत्साहन द्यायला तयार आहोत. बरोबर. तुम्ही फॅनची विकू शकता स्वतः? हो पेंटिंग कोणाला पाहिजे असेल तेव्हा तिथे जाऊन शिकवणार त्यांना कसं काय सगळी सिस्टम दाखवणार. बस. चला काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मराठी बिझनेस बद्दल. बाकी तुम्हाला पण तुम्ही असंच पुढे जावा आणि तुमची खूप मोठी प्रगती व्हावा. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. ही चहा आहे काकाने त्याची साखरेची आता जस्ट काकीने बनवली. थोडी मी टेस्ट करतो चहाची. सुंदर अशी चहा बनलेली आहे. खरंच जे आपले ते स्थानिक रहिवासी असतात मगाशी तर दिसले मुलं आपल्या मॅच खेळणारी वगैरे. नक्कीच आपण मराठी माणसाला सहकार्य केलं पाहिजे. आज जर आपण मराठी माणसं सहकार्य केलं तर नक्कीच आपले मराठी माणसं पुढे जातील. हे मी नेहमी सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्ही भेट द्या आपल्या चहासाठी आपल्या मराठी माणसाला. शिवराज अमृततुल्य यासाठी चहाचं 2 प्रकारचे चहा बनतात. एक गुलाबी चहा बनतो आणि साखरेचा चहा बनतो. खूप खूप सुंदर असं मराठी माणसाने हे केलेलं आहे. काही असेल पण एक साथ दिली पाहिजे मराठी माणसांना आणि मराठी माणसं नक्कीच पुढे जातील. तोपर्यंत नमस्कार. तर हे होते रवींद्र मोरेकर आणि काकी. चहाची मी टेस्ट घेतलेली आहे आणि खरंच सुंदर अशी चहा बनवली या ठिकाणी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण असेच नवीन व्हिडिओ लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.